शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं। आधीच्या कायद्यानुसार पुस्तकं, पाठ्यपुस्तकं आणि गणवेश मिळालेच पाहिजे। 2009 मध्ये RT राईट टू एज्युकेशन कायदा जो हा संसदेमध्ये पारित झाला होता, परंतु याची अंमलबजावणी हे अनेक शाळा करत नाही आहेत। आता गेल्या 2 वर्षापासून मी याबाबत लढत आहे। गेल्याही वर्षी शिक्षण अधिकारी यांनी कॉल केल्यानंतर काही शाळांनी फक्त बुक्स दिले आणि तेही अर्धवट बुक दिले होते, आणि यावर्षी तर ते द्यायला कोणी मागतच नाही आहे। कारण आणि शिक्षण अधिकारी यांची जबाबदारी नाही काही, ज्यावेळेस यांना पत्रव्यवहार आम्ही करतो त्यावेळेस त्यांची जबाबदारी असते की त्यांनी शालेय प्रशासनाकडून बुक्स गणवेश जे नियमामध्ये आहे आणि जे कायद्यामध्ये आहे ते त्यांना द्यायला सांगावे। परंतु फक्त आणि फक्त हे परिपत्रक काढतात शाळेच्या नावाने, आणि शाळा त्या पत्रकाची दाद देत नाही आणि ही कारवाई करत नाही शालेय प्रशासनावरती। कारण या शिक्षण अधिकाऱ्यापासून या शालेय व्यवस्थामध्ये जे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी, यांचं आणि खाजगी शाळांचे संबंध आहेत त्यांचे, आणि त्यांच्या आपसामध्ये संबंधामुळे हा पूर्ण भ्रष्टाचार आपापलेला आहे। आज RTचा विषय घ्या, आणि खाजगी शाळांमध्ये दुसरा विषय जो आहे, खाजगी शाळांमध्ये गणवेश सक्ती केली जाते। ते सांगतील त्या स्टोअरमधून गणवेश घ्यायचे, बुक्स घ्यायचे। ज्युनियर सिनियर केजीला 50,000 रुपये डोनेशन कशाला पाहिजे यांना, आणि ते एवढं डोनेशन घेऊन जर प्रशासन यावर हात काहीच करत नाही आहे, ही खूप मोठं दुर्दैवी बाब आहे। महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो या माध्यमातून की आपण महाराष्ट्र सरकार म्हणून ज्या खाजगी शाळा आहेत त्यांच्यावर कुठेतरी पायबंद घालावेत। त्यांना एक रक्कम अशी द्यावी की त्यांनी याच रक्कमेमध्ये एवढे ॲडमिशन घेतले पाहिजेत याच रक्कमेनुसार, आणि गणवेश आणि बुक्स कुठून घ्यायला सक्ती करू नये त्यांनी। आणि दरवर्षी गणवेश चेंज करतात का, तर त्यांचा व्यवसाय व्हावा म्हणून। शालेय शिक्षणाचा हा या जे आहेत त्यांनी अक्षरशः बाजार मांडलेला आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे। याविषयी आम्ही पत्रव्यवहार करून फक्त आम्ही निवेदन दिल्यानंतर ते फक्त उत्तर वाढवतात, असं नको आहे आम्हाला। आज या RTचे जे पॅरेंट्स जे बसले आहेत, या सर्वांच्या मागणीनुसार जर शिक्षण अधिकारी यांना जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, शिक्षण मंत्री साहेब असतील, यांनी तात्काळ आदेश द्यावेत की गणवेश आणि बुक्स या पालकांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजेत। दरवर्षीचा प्रकार आहे। आम्ही दरवर्षी फेऱ्या मारतो, पत्रकं देतो, आणि या सर्व प्रकारामध्ये 2-2 महिने जातात, आणि त्या 2 महिन्यामध्ये मुलांची परीक्षा जवळ येऊन ठेपते, आणि मुलं अगदी फक्त हतबल होऊन आमच्याकडे बघत असतात, रडतात घरी येऊन। शाळेमध्ये त्यांना उभं केलं जातं। त्यांना युनिफॉर्मच्या बाबतीत जर म्हणाल तर युनिफॉर्म हे PT चा युनिफॉर्म वेगळा, रेग्युलर युनिफॉर्म वेगळा, फुटबॉलचा युनिफॉर्म वेगळा। त्या इंटरनॅशनल शाळांनी जे काही अभ्यास सोडून इतर गोष्टींचं स्तोम माजवलं आहे, हे गरिबांना परवडणारं नाही आहे। RT मार्फत जरी आमचे ॲडमिशनं होतात तर मग त्याच्यामध्ये पुस्तक आणि गणवेश फ्री आहे, तर त्यांनी ते पुरवावं एवढीच आमची विनंती आहे। आणि सरकारला आमची एवढीच विनंती आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही बोलताय, पण लाडकी बहीण तुमची आज रस्त्यावर बसली आहे। त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी अडचणी येत आहेत, तर या गोष्टींची त्यांनी नोंद करावी। पहिल्यांदा आमच्या मुलांचं शिक्षण नीट होऊ द्या, मग तुम्ही आमची लाडकी बहीण म्हणून आम्हाला संबोधा, नाहीतर आम्हाला ही आज रस्त्यावर बसण्याची वेळ आली नसती। आमच्या मुलांना फार अडचणी येत आहेत। आमची मुलं इंटरनॅशनल शाळांमध्ये फक्त नावाने तुम्ही RTमध्ये टाकलेली आहेत। 10-10 हजाराची पुस्तकं आणि हे 5-5 हजाराचे युनिफॉर्म हे आम्हाला परवडणारे नाही आहेत। तर कृपा करून आमच्या मुलांना हे पुस्तकं आणि युनिफॉर्म लवकरात लवकर द्यावे, त्यासाठी आम्ही आज रस्त्यावर बसलेलो आहोत। तर त्यांना विनंती आहे सरकारला की याची नोंद घ्यावी। RT राईट टू एज्युकेशन यामध्ये जे विद्यार्थी आहेत सध्या, त्यांना युनिफॉर्म आणि पुस्तकं ही काही मोठी गोष्ट नाही द्यायला सरकारला, ते देऊ शकतात। पण आज असं परिस्थिती झाली आहे की आम्ही दरवर्षी भांडूनही आम्हाला ते भेटत नाही आहे, सरकार आम्हाला ते देतच नाही आहे। शाळा पण आम्ही तिथे जातो, तिथे ते सरळ मना करतात, ते लोक आम्हाला भेटत पण नाही आहे। प्रिन्सिपल काही भेटत नाही, कोण नाही भेटत। आज एवढे लाखो संख्येने, म्हणजे लाखाच्या पण जास्त संख्येने विद्यार्थी जास्त आहेत RTचे, त्यांना तो हक्क मिळाला पाहिजे। जास्त मोठा हक्क नाही आहे, फक्त पुस्तकं द्यावा आणि युनिफॉर्म द्यावा। त्यासाठी सुद्धा आम्हाला 10 वेळा फेऱ्या माराव्या लागतात। अधिकारी लोक फक्त 8-10 दिवस देतात, आणि परत आम्ही त्या 8-10 दिवसामध्ये परत त्यांना जाऊन व्हिजिट करतो। आणि आता 15-20 दिवस झाले शाळा चालू होऊन, आणि ते मुलं बिना पुस्तकांचे अजूनही शाळेत जात आहेत। आणि आम्हाला एवढंच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांच्याकडे पुस्तकं आणि युनिफॉर्म तात्काळ दिले पाहिजे, कारण की ते त्यांची गरज आहे। राईट टू एज्युकेशनमध्ये ते येतो भाग, आणि त्यांना मिळालं पाहिजे।